नमस्कार रसिक प्रेक्षक, अभिनीती कथक डान्स स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यावेळी आम्ही ब्लॉग करतोय एका स्पेशल इव्हेंटचा आणि त्या इव्हेंटचं नाव आहे दीपरंग। जे लोक मला ओळखतात त्यांना माहितीच असेल की मला माझ्या बॅचमेट्स बरोबर ओरिजिनल ऊर्जस ग्रुपमधल्या माझ्या मैत्रिणींबरोबर कोलॅबोरेशनमध्ये काहीही करायला आवडतं आणि हा इव्हेंट त्याच कॅटेगरीमध्ये आहे। दरवर्षी दिवाळीच्या आधीच्या लास्ट संडेला हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला जातो आणि तो कोऑर्डिनेट करते माझी मैत्रीण मुग्धाताई आणि आम्ही ऊर्जसमधल्या तिच्या मैत्रिणी ज्यांना ज्यांना जमेल ते तसं तिच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करतो, कधी कधी आमच्या स्टुडंट्स बरोबर सुद्धा। सो यावर्षी मुग्धाताईबरोबर या कार्यक्रमात भाग घेणार आहोत मी स्वतः, आमची आणखीन एक मैत्रीण स्वरश्री आणि आपल्या AKDSच्या 4 स्टुडंट्स। सो आज आमच्या प्रोग्रामची प्रॅक्टिस आपल्या क्लासवर होणार आहे। सो स्वरश्री आणि मुग्धाताई आल्या आहेत। हॅलो, वेलकम। येस वेलकम वेलकम। येलोइश कार्पेटवर तुमचं स्वागत आहे। Oh my God, thank you so much. We are excited to perform and to practice. थून थून तत तत हे आता न बघता करेक्ट आहे। 1 2 3 स्टार्ट। थून थून तत तत हे जास्त बोललं तर नाही थोडंसं ओपन करायचं। एलियन दाखवतो असा साईडला घे आणि थोडं हां कोपर बाहेर काढ। तत हे ठीक आहे, आपण एवढ्या ॲडजस्ट करूया एवढ्या। आपण दीपरंग फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करतोय। 7 वाजले जोरात स्क्रीनच मस्त। आपण दीपरंगच्या प्रॅक्टिससाठी आलोय, दीपरंगच्या प्रॅक्टिससाठी। तो क्या नाचो मैं नाईट आउट केला म्हणून फ्रेश माझं तर PTM माझा दिवस सुरूच खराब झाला। हम कुछ नहीं बता सकते हैं आपको, हम डिस्प्रेशन में भी हैं अभी। कोच में डिस्प्रेशन में सर अभी। नाही पण इन जनरल आतापर्यंतचा तुमचा प्रवास खूप जरा खडतर काय म्हणतो खडतर प्रवास। बरं हां, उद्या आमचा इव्हेंट। एक मिनिट। सो उद्या आमचा इव्हेंट आहे आणि त्याच्या फायनल रिहर्सलसाठी आम्ही इथे आलो आहोत। तुम्ही बघतच असाल ऑलरेडी 2 पासून झालेलं आहे। परिस्थिती तुला काय वाटतंय? वेटिंग फॉर द प्रॅक्टिस। 2 तास ट्रॅव्हल करून, खूप मोठा ट्रॅव्हल करून आम्ही एका वेगळ्याच गावी आल्यासारखं आम्हाला फीलिंग आलेलं आहे। माझे पाय क्लच आणि ब्रेकची जे मुवमेंट आहे ती अजूनही करत आहे, यामध्ये माझे पाय आहेत आणि तरी पण। सो हॅलो गाईज, आज परफॉर्मन्स डे आहे फायनली आणि एकेकाला पिकअप करत करत आम्ही दूर मांजरी गावामध्ये परफॉर्मन्स करायला चाललो होतो। फायनली परफॉर्मन्स डे आलेला आहे। ऑल द बेस्ट गर्ल्स। येस, कानातलं तिकडे गेल्यावर घालणार। स्टॉप नंबर 2 सिद्धीला पिकअप केलंय ब्रेमेन चौकामधून। आय डोंट नो ब्रेमेन चौक दिसतोय का? हॅलो सिद्धी। ब्रेमेन चौकात सिद्धीला पिकअप केलेला आहे। आता आम्ही नेक्स्ट स्टॉप असणार आहे भंडारकर रोड। कानातले वेणीवर घालू तिकडे। हॅलो, हां काय खाताय राधिका ताई आपण? साबुदाणा खिचडी। नाही त्याला काय म्हणतात? साबुदाण्याची उसळ।
हा म्हणजे म्हणजेच साबुदाणा खिचडी. हा उगाच का म्हणायचं त्याला साबुदाण्याची उसळ? कारण की आईनी सांगितलं. आज आईला विचारायचं की याला जग खिचडी म्हणतात तर आपण उसळ का म्हणतो. आजी पण म्हणायची. मग आजीला विचारायचं. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. तुम्ही काय म्हणता? खिचडी. ही म्हणते उसळ. आणि तू पण आईला विचारायचं. उगाच आपलं काहीतरी. पोळी चपाती सारखं. एक्झॅक्टली. पोळीला लोक चपाती म्हणतात तसं. कॅमेरावर आहे ना. हा आता कॅमेरावर आहे म्हणून. कॅमेरावर आहे म्हणून. अरे म्हणतो आम्ही करू नाही करतो. कुठे अडकली ती रूम मध्ये अडकली. पावसात ट्रॅफिक आहे का खूप? ट्रॅफिक. पावसामुळे ट्रॅफिक वाढला. ट्रॅफिक वाढल्याने रूम 1 to रूम 5. आम्हाला चौकून थँक्यू कार्ड. थँक्यू कार्ड. ताई मुग्धाताईसाठी पण आहे. त्यांना देणं जमलं नाही असं हिलाच द्या कारण ते देऊ शकतात. भगवान कसम क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. सो प्रोग्राम झाला खूप छान झाला. सगळ्यांनी छान केलं. पाऊस पडला पण तरी पण त्या चकपचक स्टेजवर आम्ही कसं तरी करून केलं. आणि आता आम्ही घरी चाललो तर 1-1.5 तासाचा प्रवास आहे. घरी जाऊन आडवं होईपर्यंत असं फील येणार नाही की प्रोग्राम झाला आहे. गुड बाय. 1 मिनिट.